नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने काल 31 मार्च रोजी आकाशच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. भारताच्या संरक्षण दलांच्या सामर्थ्याचे आणि ऑपरेशनचे मूल्यांकन करण्यासाठी नियमित सरावाचा एक भाग म्हणून हे केले गेले, जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक मौलाचा दगड ठरलाय. आत्मनिर्भर भारत उपक्रमाला चालना देण्यासाठी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO ने आकाश क्षेपणास्त्र प्रणाली स्वदेश डिझाईन आणि विकसित केली आहे. भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी देशातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेचा आज 90वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी 90 रुपयांचे नाणेही प्रसिद्ध केले. भारतीय रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने 3.5 लाख कोटी रुपयांची भांडवल गुंतवणूक केली. RBIच्या 90 वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी RBIची भूमिका खूप महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या 90 वर्षांच्या कालखंडात स्वातंत्र्यपूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ पाहिलाय. आज ही संस्था तिच्या वचनबद्धता आणि व्यावसायिकतेच्या बळावर जगात ओळखली जाते. RBI आज जे काम करेल त्यानुसार तिची पुढील वाटचाल ठरेल. यामुळेच RBIच्या पुढील दशकाची दिशा निश्चित होईल, कारण हे दशक RBIला त्याच्या शतकापूर्तीकडे घेऊन जाणारे, परिणामी देशाच्या विकासासाठी ही पुढील 10 वर्षे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या 10 वर्षांसाठी आपण आर्थिक ध्येय निश्चित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला विकसनशील देशाला पुढे घेऊन जायचं आहे, असं लक्षवेधी विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RBIच्या 90व्या वर्धापन दिनी केलं आहे. जपानच्या स्लिम या लुनार लँडरने चांद्रभूमीवर उतरताच मान टाकली होती. त्यावेळी त्याच्या सोलर पॅनलची दिशा हलल्यामुळे ऊर्जा निर्मित होत नव्हती. मात्र हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर आता या लँडरने थक्क करणारा चिवटपणा दर्शवला. या लँडरने चंद्रावरील 14 दिवसांची दुसरी रात्रही पार पाडून आपल्या अद्याप जिवंत असल्याचं दाखवलंय. विशेष म्हणजे चंद्रावरील दीर्घ रात्रीच्या वेळी ते टिकून राहिलं, असे त्याचे डिझाईन बनवलेले नव्हते. तरीही हे लँडर 2 रात्री उलटल्यावरही टिकलाय. दिल्लीतील कथित मद्य उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. न्यायालयात येण्याआधी मीडियाशी बोलताना केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करत आहेत ते देशासाठी चांगलं नाही, असं केजरीवाल म्हणाले. विरोधी पक्ष माझ्यावर करत असलेल्या हल्ल्यांमुळे माझा भ्रष्टाचार विरुद्धचा लढा थांबणार नाही आणि भ्रष्टाचारात गुंतलेले लोक कुणीही असोत त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर हल्ला चढवला. मोदी संपूर्ण शक्तीनिशी भ्रष्टाचार विरुद्ध लढा देत असताना या लोकांनी इंडिया आघाडी स्थापन केली. आपण मोदींना धमकावू शकू असं त्यांना वाटतं, परंतु माझ्यासाठी माझा भारत हे माझे कुटुंब आहे आणि त्याला भ्रष्ट लोकांपासून वाचवण्यासाठी मी पावले उचलत आहे, असं उत्तर प्रदेशातील मेरठ येथे प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील त्यांची ही पहिलीच सभा होती. अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी म्हणाले की गुपरवंत सिंग पन्नू यांच्या हत्येच्या कटाचा तपास करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र काम करत आहेत. कोणत्याही देशाचा कोणताही सरकारी कर्मचारी परदेशी नागरिकाच्या हत्येच्या कटात सहभागी होऊ शकत नाही. माझा विश्वास आहे की सामान्यतः कोणत्याही देशासाठी लाल रेषा आहे जी ओलांडली जाऊ नये. ते म्हणाले की या मुद्द्यावर एकत्र काम केल्याने भारत अमेरिका संबंध सध्या किती मजबूत आणि घनिष्ठ आहेत हे दिसून येतं. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात काल दुपारी भीषण चक्रीवादळ झालं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल रात्री घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी तिथे पोहोचल्या होत्या. त्यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. प्रशासन व सर्व प्रकारच्या मदतीसाठी उभा असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. भारत चीन सीमा संघर्ष हा दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. चीननं आधीपासूनच भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यावर आपला दावा सांगितलाय. आता तर त्यांनी या भागातील 30 भागांची नाव बदलल्याची यादी जाहीर केली. चीनने या भागातील भारतीय नाव बदलून चीनी नाव ठेवल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान म्हणून मिळणारे वेतन घेण्यास नकार दिलाय. 18 दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष आसिफ अली इग्रारी यांनीही पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता.
आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निर्णयानंतर पाकच्या अन्य केंद्रीय मंत्र्यांनीही वेतन न घेण्याची घोषणा केली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत आहे. सध्याही कैरोमध्ये दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान अमेरिकेचे रिपब्लिकन खासदार टिम वॉलबर्ग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा एकमेव उपाय म्हणजे गाझावर अणुबॉम्ब टाकणे हा आहे. तसा तो हिरोशिमामध्ये टाकण्यात आला होता असे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की हे युद्ध थांबवण्यासाठी हिरोशिमा आणि नागासाकी सारखे काम करण्याची गरज आहे. गाझाला मानवतावादी मदत ताबडतोब थांबवावी आणि तिथे पैसे वाया घालवण्याची गरज नाही असंही ते म्हणाले. पेरूच्या राष्ट्राध्यक्ष डायना बोलुर्ते यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी राष्ट्राध्यक्षांचे मुख्य निवासस्थान आणि खासगी घरावरही छापा टाकला. त्यांच्याकडे लक्झरी ब्रँड रोलेक्ससह 14 महागडी घड्याळे असल्याचा आरोप आहे. राष्ट्राध्यक्ष डायना यांच्या भ्रष्टाचार घोटाळ्याला रोलेक्स केस म्हटलं जात आहे. काही दिवसांपासून विरोधी पक्ष या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत होते. यानंतर पोलिसांनी यात गुन्हा नोंदवत त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आलाय. रेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य व खलिस्तानी अतिरेकी हरियाणा येथील सुरेंद्र उर्फ चिकूच्या कुटुंबियांच्या नावे असलेली 17.82 कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीत बँक खात्यातील रक्कम, सोन्याचे दागिने व चंदीगड, नारनौल, जयपूर येथील भूखंडाचा समावेश आहे. बेकायदेशीर सावकारी प्रकरणाशी संबंधित ही कारवाई असल्याचं ईडी अधिकाऱ्याने सांगितलंय. पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज मोठा दिलासा मिळालाय. तोशाखाना प्रकरणी इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, असं वृत्त पाकिस्तानमधील जिओ न्यूजने दिलंय. करीना कपूर, तब्बू आणि कृती सेनॉन मुख्य भूमिकेत असलेला क्रू हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. रिहा कपूरची निर्मिती आणि राजेश कृष्णनचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. क्रू सिनेमाच्या ट्रेलर पासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवसापासूनच कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 9.25 कोटींचा गल्ला जमवला, तर दुसऱ्या दिवशी 9.75 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 10.5 कोटींची कमाई करत देशभरात अवघ्या 3 दिवसात 29.5 कोटींचा विक्रमी आकडा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गाठलाय.